क्रॅक करी, खेकडा मसालाची करी, ती पण एकदम मालवणी स्टाईल. आणि ही थिक ग्रेव्ही आहे. आणि इथे केलेले आहे क्रॅब फ्राय, जे ऑलरेडी मी फ्राय करून झालेले आहे. आणि साधारण असं मस्त दिसतं. त्या थोडेसे कुरकुरीत स्वप्नेला आवडतात म्हणून थोडेसे जास्त कुरकुरीत केलेले आहे. सो ही पूर्ण रेसिपी मी ऑलरेडी शूट करून ठेवलेली आहे. जर तुम्हाला तुमच्या घरी सुद्धा असंच मालवणी पद्धतीने क्रॅब करी आणि खेकडा फ्राय बनवायचा असेल सो ती तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल. सो त्याचा डिटेल व्हिडिओ मी शूट केलेला आहे, तर तुम्ही जाऊन बघा. सुरुवातीला एका कढईमध्ये तेल घेतले आहे. ते गरम करून त्यामध्ये 2 लहान बारीक कांदे चिरून ऍड केलेले आहेत. कांदा थोडा मऊ झाल्यावर त्यात आलं लसूणची पेस्ट ऍड करून ती आलं लसूणची पेस्ट थोडी परतवून घेतली आहे. आता ह्यामध्ये मी टाकले आहेत घरगुती मसाले लाईक हळद, लाल मसाला, मालवणी मसाला, धणे पावडर ऍड करून चांगलं मिक्स करून घेतलं आहे. मसाले जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ऍड करून पुन्हा एकदा चांगले मसाल्यांना तेल सुटेपर्यंत एकजीव करून घेतलेलं आहे आणि ते परतून घेतलंय. आता मी ह्यामध्ये 2 प्रकारचे वाटण ऍड केलेले आहे. तो शॉर्ट माझ्याकडून मिस झाला, पण ह्या वाटणांमध्ये मी 2 प्रकारचे वाटण ऍड केलेले आहे, जे की आहे सुक्कं खोबऱ्याचं वाटण, ब्राऊन कलरचं असतं, आणि ओलं खोबऱ्याचं वाटण, जे ग्रीन कलरचं असतं. हे वाटण कसं तयार केलेले आहे याची डिटेल रेसिपी कोंबडी वड्याचा ब्लॉग ऑलरेडी मी शेअर केलेला आहे. त्यामध्ये डिटेलमध्ये रेसिपी दिलेली आहे. त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि हे आता दोन्ही वाटण ऍड करून अजून 5 ते 10 मिनिटं वाटण चांगलं परतून घेतलं आहे. आता मी याच्यात ऍड केलेलं आहे स्वच्छ केलेले खेकडे. मसाला पूर्णपणे खेकड्यांमध्ये मुरावा यासाठी व्यवस्थित ते परतून घेतलेले आहे. एकदा का खेकडे शिजत आले की आपल्याला थोडंसं पाणी घालून त्यांची कन्सिस्टन्सी डिसाईड करायची आहे. ॲज पर युअर चॉईस. तुम्हाला ग्रेव्ही जो रस्सा आहे केवढा थिक हवा आहे, पातळ हवा आहे, हे तुम्ही डिसाईड करू शकता. आता मी ह्याच्यामध्ये ऍड करते आहे खेकड्यांच्या पायांचा रस्सा, जो की मिक्सरमध्ये मी व्यवस्थित बारीक वाटून घेतलेला आहे. गाळणीमध्ये गाळून घेऊन त्यांचा हा रस असतो जो काढून घेतला आहे. हा रस त्याच्यामध्ये ऍड केल्यामुळे खेकड्यांची जी रस्सा असते त्याला खूप चांगली चव येते. सो हे पण मी एंडला सगळं ऑलमोस्ट जेव्हा खेकडे शिजत घेतात तेव्हा मी हे टाकते, त्याच्यामुळे ते खूप व्यवस्थित त्याच्यामध्ये एकजीव होतं. आता मी याच्यामध्ये लास्टमध्ये टाकते आहे 2 ते 3 कोकम ऍड करून मी हे 2 मिनिटं थोडीशी अजून उकळी काढून घेते आणि आपली ही खेकड्याचा मालवणी स्टाईल पद्धतीचा रस्सा रेडी झालेला आहे. रस्स्यासोबत आम्ही खाण्यासाठी मी बनवलेले आहेत खेकडा फ्राय, जे की बाहेर इझिली अवेलेबल नाही होत. खेकड्याची ग्रेव्ही आपल्याला मिळून जाईल, खेकडा सुक्का पण मिळून जाईल, पण खेकडा फ्राय असा फिश सारखं फ्राय करून नाही मिळत. सो आम्ही घरात स्पेशली असं बनवतो खेकडा फ्राय. सो इट इज व्हेरी सिम्पल अँड इझी प्रोसेस. खेकड्यांना जसं आपण फिशला लिंबू मीठ लावून मॅरिनेट करून ठेवतो तसंच आपल्याला करायचं आहे. मी इथे लिंबू आणि मीठ लावून खेकड्यांना आधीच लावून ठेवलेले आहेत. सो आता ह्याच्यामध्ये मी ऍड करते घरगुती मसाले, हळद मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, नॉर्मल आपल्या घरातला जो मसाला आहे तो, फिश फ्रायचा मसाला मी ऍड केलेला आहे, आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट इज ऑप्शनल. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ऍड करू शकता, मी इथे ऍड केलेली आहे. आणि हे सगळं लावून चांगलं खेकड्यांना लावून घेऊन मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. आणि आता हे फ्राय करताना मी तांदळाचं पीठ आणि रव्याच्या पिठामध्ये थोडंसं मीठ आणि मसाला टाकून त्यांचा प्रॉपर कोटिंग मी खेकड्यांना केलेलं आहे. आणि आता ते फ्राय करून शॅलो फ्राय करून दोन्ही बाजूने खरपूस आणि थोडंसं ॲक्च्युली जास्त क्रिस्पी होईपर्यंत मी फ्राय करून घेतलेले आहेत. सो अशा प्रकारे आमचे खेकडा थाली तयार आहे, ज्याच्यामध्ये आहे मालवणी स्टाईलने बनवलेली खेकडा करी, खेकडा मसाला फ्राय आणि भात. स्वप्नीला चपाती खायला आवडत नाही त्याच्याबरोबर, सो आम्ही भातच प्रिफर करतो. सो अशा प्रकारे मस्तपैकी खेकडा थाली तयार झालेली आहे. आता स्वप्नील खायला आणि टेस्ट कशी झालेली सांगेलच. आय होप त्याला आवडेल, कारण मी ह्याच्या आधी पण बनवलेली आहे. सो बेसिकली ही रेसिपी माझ्या सासूबाईने म्हणजे स्वप्नीलच्या आईने मला शिकवलेली आहे कशी करायची वगैरे. सो फुल क्रेडिट त्यांचं आहे, मी जस्ट आज बनवलेलं आहे. आणि तुम्ही देखील तुमच्या घरी ट्राय करा,
कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर काही चेंजेस वगैरे असतील, तुम्ही पण तुमच्या घरी वेगळ्या प्रकारे काही करत असतील खेकडा फ्राय करण्याची पद्धत, तर मला नक्की सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी इम्प्लिमेंट करेन. सो आता हा ब्लॉग मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अजूनही ऐश्वर्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.